सासूला मारण्याचा कट, पण पतीचाच मृत्यू. प्रेम प्रकरणातून विषप्रयोग उघड. पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजून मारण्याचा कट रचला. मात्र या कटात पतीचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी मयत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मयत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका आणि त्याच गावातील शेखर चंदनशिवे यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधांना सासूचा विरोध होता. या प्रेमसंबंधांना अडसर ठरणाऱ्या सासूला पाण्यात विष टाकून मारण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रियकर शेखर याने सारिकाला शेतात बोलावून तिच्याकडे पांढऱ्या रंगाचे विषारी औषध असलेली अर्धवट भरलेली बिस्लेरीची बाटली दिली. आपल्या प्रेमसंबंधांना आड येणाऱ्या तुझ्या सासूला पिण्याच्या पाण्याच्या कळशीत हे औषध ओत, म्हणजे ती मरेल, असे त्याने सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार सारिकाने रात्री 8च्या सुमारास घरात कोणी नसताना सासूने पिण्यासाठी भरून ठेवलेल्या पाण्याच्या कळशीत बाटलीतील विषारी औषध टाकले. त्यानंतर सासूने कळशीतील पाणी तांब्यात घेऊन पिले. मात्र पाण्याची चव कडू लागल्याने तिने तो तांब्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याच तांब्यातील पाणी समाधानने जेवणानंतर पिले. त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास समाधानला उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 16 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांकडून तत्काळ कारवाई झाली नव्हती. लोहार समाजाने मोचा ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान पत्नीने सासूवर विषप्रयोग करून जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. उंबरगाव गावामध्ये पंढरपूर तालुक्यात एक घटना घडलेली. 16 जानेवारी 2026ला एक व्यक्तीचा मृत्यू झालेला. त्याचा मृत्यू काहीतरी सस्पिशियस लिक्विड पिल्याने झालेला. आता 2 दिवसापूर्वी त्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपींना निष्पन्न केलेले आहे आणि 2 आरोपींना अटक केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे पीडित आहे त्यांची जी आई आहे त्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता असं निदर्शनास येत आहे. आणि त्याच्यामध्ये विष याचा वापर केलेला आहे. विष म्हणजे जे मक्यावरती स्प्रे करण्यासाठी जे काही पेस्टिसाइड यूज होतं आणि